व्यासपीठ गावची खबर न्यूज। अशोक खरात पाठोपाठ खालापूरमध्ये देखील भोंदूबाबाकडून महिलांचं शोषण, जादूटोण्याच्या बहाण्यानं महिलेवर करायचा अत्याचार। अशोक खरात प्रकरणाप्रमाणेच रायगड जिल्ह्यातील खालापूरमध्ये देखील भोंदूबाबाचं प्रकरण समोर आलंय। या प्रकरणी सांताक्रूज मुंबई येथील पीडित महिलेनं खालापूर पोलीस ठाण्यात या भोंदूबाबा विरोधात तक्रार दाखल केली आहे। पीडित महिला पतीच्या प्रेयसीबाबत उपाय करण्यासाठी भोंदूबाबाकडे गेली होती। यावेळी उपाय करण्याच्या बहाण्याने या भोंदूबाबानं महिलेवर अत्याचार केल्याचं तक्रारीत म्हटलं असून भोंदूबाबाला अटक करण्यात आली आहे। अब्दुल रशीद उर्फ बाबाजान राहणार कळंबोली नवी मुंबई असं या भोंदूबाबाचं नाव असून सदर प्रकरण खालापूर तालुक्यातील निर्जन ठिकाणी असलेल्या फार्म हाऊस येथील आहे। मध्यरात्रीच्या वेळी हा अघोरी पूजा विधी करत महिलेच्या गुप्तांगातील द्रव काढून तो दोऱ्याला बांधून तो दोरा जाळायचा। यावेळी सदर भोंदूबाबा महिलेच्या शरीराला स्पर्श करून शारीरिक संबंध करत अत्याचार केला असल्याचं तक्रारीत म्हटलंय। संपूर्ण महाराष्ट्र राज्य नाशिकमधील नराधम भोंदूबाबा अशोक खरात त्यांच्या महिलांवरील अघोरी विद्येच्या नावाखाली अत्याचार करण्याच्या प्रकरणाला हादरून गेला असता आता नवी मुंबईतील असाच एक प्रकार समोर आलाय। नवी मुंबईतील कळंबोली भागात असणाऱ्या अब्दुल रशीद उर्फ बाबाजान या भोंदूबाबानं काही महिलांवर काळी जादू करण्याच्या बहाण्यानं लैंगिक अत्याचार केल्याची बाब उघडकीस आली आहे। या प्रकरणी 2 महिलांनी या भोंदूबाबा विरोधात पोलिसात गुन्हे दाखल केले आहेत। अब्दुल रशीद उर्फ बाबाजान हा लोकांना तत्वज्ञान सांगायचा, अल्लाचे महत्त्व पटवून देत त्यांचा विश्वास संपादन करायचा, कधी गोड बोलून त्यांना वश करायचा तर कधी काळ्या जादूची भीती दाखवून महिलांना आपलंसं करायचा। आर्थिक, सामाजिक, शारीरिक, वैवाहिक समस्या दूर करतो असं सांगून तो लोकांना बोलवत असे। आपल्या जाळ्यात फसवून जबरदस्तीनं त्यानं खालापूर येथील विवाहित महिलेवर अत्याचार केला तर सांताक्रूज इथं आई आणि मुलीवर बलात्कार करून दोघींना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। दोन्ही प्रकरणात बाबाजानवर गंभीर गुन्हे दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती। आतापर्यंत 2 महिलांनी तक्रार दिली असली तरी आणखी किती महिला त्याच्या वासनेच्या शिकार झाल्यात याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांच्या आदेशानुसार खालापूर पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर नेहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार व पोलीस अधिक तपास करत आहेत। रायगड जिल्हा पोलीस दलातील खालापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 1 डिसेंबर 2024 मधली ही घटना आहे। त्याच्यामध्ये एक पीडित तरुणी होती आणि तिचं लग्न झालेलं होतं। तर तिला नवऱ्याकडनं व्यवस्थित वागणूक मिळत नव्हती आणि तिच्या पतीचे काही दुसऱ्या महिलांसोबत अफेअर आहे असं तिला शंका असायची। तर ती ह्या त्रासात असल्यामुळे एक अब्दुल रशीद अब्दुल लतीफ शेख उर्फ बाबाजान नावाचा एक बाबा व्यक्ती जो स्वतःला रिलिजियस टीचर म्हणून घेतो, त्याच्याकडे ती सल्ला घ्यायला गेली आणि सल्ला घ्यायला जात असताना त्यानं त्याच्याशी विविध तिला धार्मिक कार्य सांगून तिच्यावर प्रभाव पाडला आणि एक दिवस डिसेंबर 2024 खालापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका ठिकाणी तिला घेऊन आला आणि काही धार्मिक कार्य करायचे असं सांगून तिच्यासोबत शारीरिक संबंध बळजबरीने प्रस्थापित करून तिच्यावर बलात्कार केला। जेव्हा ती पीडित तरुणी काही दिवसांनंतर पोलीस स्टेशनला आली तेव्हा रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक माननीय अंचल दलाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सदर पीडित तरुणीचा तात्काळ FIR दाखल करून घेण्यात आला। सदर जो बाबा आहे ज्याचं नाव अब्दुल रशीद उर्फ बाबाजान असं आहे, त्याने तिच्यासोबत हा बळजबरीने प्रसंग केला होता। त्याला अटक करण्यात आली तात्काळ। त्यामध्ये गुन्ह्याचा योग्य प्रकारे त्याची पोलीस कोठडी घेऊन तपास करण्यात आला आणि सगळे पुरावे गोळा करून त्या गुन्ह्याचं चार्जशीट खालापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी मान्य न्यायालयामध्ये आता दाखल केलेलं आहे। आणि अशा प्रकारे त्या पीडित तरुणीने इथे येऊन सांगण्याचं धाडस दाखवल्यामुळे आपल्याला आपल्यासमोर तो प्रकार उघडकीस आला आणि त्याच्यामध्ये त्या बाबाला अटक करून योग्य प्रकारे तपास करण्यात आलेला आहे। हा जो मूळचा राहणार आहे तो कळंबोली नवी मुंबई इथला आहे आणि ह्याच प्रकारचा गुन्हा त्यांच्याविरुद्ध सांताक्रूज पोलीस स्टेशन मुंबई शहर येथे एक दाखल आहे आणि आपल्याकडे